हाय हॅलो एव्हरीवन. आज आपण शिल्लक राहिलेल्या साबुदाण्यापासून एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत, जेणेकरून ती तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. कारण आपल्याला खिचडी खायचा कंटाळा आलेला असतो. छान अशा कुरकुरीत चवीचा आपण एक नाश्ता बनवणार आहोत. ही रेसिपी तुम्हाला लगेच घरी करता येईल आणि तुम्ही उपवास नसेल तरीही खाल्ला तरीही खूप छान याची चव आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा क्रिस्पी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. आणि हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला काही स्पेशल मेहनत घ्यावी लागत नाही, कारण आपल्याकडे जो भिजवलेला साबुदाणा असतो त्याच्यापासूनच आपण हे बनवलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हा एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. हा भिजवलेला साबुदाणा आहे. ज्याप्रमाणे आपण खिचडी करण्यासाठी भिजवतो मऊ साबुदाणा, त्याचप्रमाणे हा भिजवून घ्यायचा आहे. आणि कधी कधी आपल्याकडे साबुदाणा शिल्लक राहिलेला असतो उपवासाचा, सो तो साबुदाणा आपण एक वाटी घ्यायचा आहे. हा एक मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि हा जो आपण मगाशी साबुदाणा घेतला होता एक वाटी, तो आता या जारमध्ये घालून घ्यायचा आहे. जर तुमचा जार बारीक असेल तर तुम्ही अर्धी वाटी पहिल्यांदा घातला साबुदाणा तरीही चालेल. आता हा साबुदाणा आपण मिक्सरवरती बारीक कसा करून घेणार आहोत, म्हणजे त्याचं थोडंसं क्रश असं करून घ्यायचं आहे. आता हा जो आपण मगाशी साबुदाणा बारीक करून घेतला होता, तुम्हाला दिसत असेल बघा, असा गोळा त्याचा तयार झालेला आहे. जास्तही तो बारीक होत नाही मिक्सरमध्ये, कारण तो चिकट असतो. सो अशा प्रकारचा आपला गोळा तयार करून झालेला आहे. तो आता इथे आपण घेतलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. हा एक मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तो आता पहिल्यांदा आपण इथे स्मॅश करून घेणार आहोत हाताने. तुम्ही खिसणीवरती खिसून घेतला हा बटाटा तरीही चालेल, फक्त यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजेत बटाट्यामध्ये. सो अशा प्रकारे तो तुम्हाला स्मॅश करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, बटाटा छान असा आपला स्मॅश करून झालेला आहे. आता हा बटाटा आणि हे जे साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे ते आता दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे आपल्याला. तुम्हाला करताना थोडंसं चिकट वाटत असेल, पण एकदम छान अशी याची चव लागते. अशा प्रकारे आता बटाटा आणि साबुदाणा आपला स्मॅश करून दोन्ही मिक्स करून सुद्धा झालेला आहे. एक चमचा मी बारीक केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. ही तुमच्या चवीनुसार आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त अजून मिरची घेतली तरीही चालेल. आणि हे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे आपल्याला 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. आता आपले हे सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. आता हे छान असं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चटणी आणि मिरची आपल्या सगळ्या पिठाला छान अशी लागली जाईल. आणि हे जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर मी इथं हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तरीही चालेल. आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि हाताला थोडंसं चिकटत आहे. सो त्याच्यासाठी आपण इथे तेल किंवा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि छान असा एक याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि हा एक मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, म्हणजेच आपल्याला सुती कापड घ्यायचं आहे. आणि त्या रुमालाच्या बरोबर मध्यभागी असा होल करून घ्यायचा आहे. आता होल हा कशासाठी करायचा याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेलच. सो अशा प्रकारे सुती कापड घ्यायचं आहे, त्याला होल करायचा आहे आणि ते पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपण हाताला पाणी घ्यायचं आणि जो आपण मगाशी पीठ केलं होतं त्यातला असा एक गोळा घ्यायचा आणि त्याचा असा पहिल्यांदा गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता हे या सुती रुमालावरती पाण्याच्या साहाय्याने हे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, मी पाण्याचा हात घेतलेला आहे आणि हे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा आकार हवा असेल तुम्ही त्या प्रमाणात गोळा घेऊ शकता. अशा प्रकारे आता हे आपलं थापून झालेलं आहे. आणि हे ज्याप्रमाणे आपण धपाट्यामध्ये असे होल्स करतो त्याचप्रमाणे याच्यावरती सुद्धा आपण हे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान असं क्रिस्पी असं भाजलं जाईल. इथे एक मी तवा घेतलेला आहे आणि याच्यावरती आता 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल पहिल्यांदा असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला तवा छान असं ग्रीस होईल तेलाने. आता तवा छान असा गरम झालेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण धपाटे टाकतो त्याचप्रमाणे हा रुमाल इथे मी ठेवलेला आहे आणि वरच्या बाजूने असा पाण्याचा हातानेही दाबून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आता रुमाल हा उलटा करायचा आहे, जेणेकरून छान अशी आपली धपाटी निघली जाईल.
आता तुम्हाला दिसत असेल बघा, मध्यभागी होल होता. होल ठेवण्याचं हेच कारण होतं की धपाटी छान अशी आपली या कापडापासून सुट्टी होतात. आणि जर होल नसेल तर ते मध्यभाग हा चिकटला जातो. आता हे कडेने तेल सोडायचं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरती याला 1 ते 2 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत. आता 2 मिनिटे झालेली आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असा खालच्या बाजूने तो क्रिस्पी असा फ्राय झालेला आहे. आता हा आपण पलटी करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा आपला क्रिस्पी उपवासाचे धपाटे तयार झालेले आहेत. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर सुद्धा खाऊ शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.